यानंतर ज्येष्ठ पत्रकार व सेक्युलर मुवमेंट महाराष्ट्राचे संघटक मधु कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. सेक्युलर मुवमेंट आंबेडकरच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज आपण जयंती साजरी करत आहोत आणि त्याच निमित्ताने पॅंथर नेते विठ्ठलराव साठे आणि कवी दया हेराडे यांचं आंबेडकरी चळवळीतील योगदान. कारण ते कार्यक्रम थोडा उशिरा सुरू झालेला आहे, त्यामुळे आपण सर्वजण खरं म्हणजे गौतम कांबळे सरांचं विचार आपण ऐकणार आहोत. त्यामुळे मी अधिक न बोलता या विचारमंचावरील आणि समोरील सगळे मान्यवर, सगळे मोठे मोठे आमचे चिंतामंत आहेत, मामा आहेत, सगळे दिसत आहेत, देऊन गेले पत्रकार आहेत, अरुण वाघ आहेत, नाना आहेत, सोनवणे साहेब आहेत, सगळ्यांची नावं न घेता पण घेतलेत असं समजा एक 2 मिनिटं मी बोले. खरं म्हणजे विठ्ठलराव साठे यांचे नातू सचिन आणि दया हेराडे यांची मुलगी अनार्या यांनी काय आपल्या भावना केल्या, यांचं निवेदन केलं ते फार महत्त्वाचं आहे. आपण त्याच्यावरती विचार करायला हवा. मी अण्णाभाऊंच्या साहित्यावर किंवा त्यांच्या एकूण चळवळीतल्या सहभागावरती फार बोलणार नाही, कारण आता सर त्याच्यावरती बोलते. फक्त एवढंच मी म्हणेन की एक आठवण फक्त मी सांगतो, आता आठवण म्हणून सांगतो की अण्णाभाऊच्यावरती वेगळे कम्युनिस्टांचा शिक्का मारला जातो किंवा मार्क्सवादाचा शिक्का मारला जातो. तर अण्णाभाऊचं साहित्य वाचल्यानंतर ते सगळे कम्युनिस्ट म्हणजे अण्णाभाऊ काँग्रेस अण्णाभाऊ साठे असं म्हणतात. परंतु माझा प्रश्न असा आहे, माझा सवाल असा आहे की श्रीपाद अमृत डांग्यांपासून ते आता जे कोणी कम्युनिस्ट पक्षाचे असतील त्यांना अण्णाभाऊ समजले का, असा माझा सवाल आहे. आणि सोलापूरला 94 किंवा 93च्या दरम्यान कामगार साहित्य संमेलन भरलं होतं आणि त्या साहित्य संमेलनाचे एक कम्युनिस्ट विचारसरणीकडे किंवा कम्युनिस्ट विचाराचे डॉक्टर सदा कराडे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि त्यांचे आपले ज्येष्ठ थोर साहित्यिक कथाकार वामनराव भवानी त्यांची प्रकट मुलाखत घेतली होती. ते माझ्याकडे सगळी कारण आहे, कारण मी ते कव्हर करायला घेतलेला दैनिक सकाळमध्ये काम करत होतो. त्यावेळेला वामनराव भवानींनी सदाकारांना प्रश्न विचारला की 1958 साली जे दलित साहित्य संमेलन भरलं होतं, ज्याचं उद्घाटन आचार्य आपल्या अण्णाभाऊ साठेंनी केलं होतं, त्याचं जे विधान आहे की ज्याची आता चर्चा झाली की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे तर दलितांच्या हातावरती तरलेली आहे. परंतु कम्युनिस्टांनी काय केलं की ते कष्टकऱ्यांच्या हातावरती किंवा कामगारांच्या हातावरती तरलेले आहे. अशा प्रकारचे जेव्हा वामनराव भवानी सदाकारांना प्रश्न विचारला की अण्णाभाऊ नेमकं काय बोलले, कारण सदाकारण तेव्हा उपस्थित होते, वामनराव तिथंच उपस्थित होते आणि तेव्हा पहिल्यांदा सदाकारांनी स्पष्टपणे सांगितलं की अण्णाभाऊ साठे हे ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर किंवा कष्टकऱ्यांच्या हातावर नव्हे तर दलितांच्या हातावरती तरलेली आहे, असं त्यांनी विधान केलेलं होतं. सांगण्याचा मुद्दा असा की तथाकथित जे विचार प्रवाह आहेत यांच्यामध्ये लबाडांची इतकी भरती झालेली आहे, म्हणजे एका बाजूला RSS असतील किंवा एका बाजूला कम्युनिस्ट असतील, हे सगळे लबाड लोक आहेत. त्यामुळे इथं पत्रकारांनी प्रश्न विचारायला उपस्थित केला की आपल्यातले पण काही शाळेत असे उपस्थित करतात की मग त्याने धर्मांतर का केलं नाही. कारण म्हणजे राजाभाऊ राजेंचा एक आम्ही परवा त्यांच्या स्मृतीनं ते एक वाचनाचा कार्यक्रम ठेवला त्यांच्या लेखात सेक्युलरिझमचा. बाबासाहेबांच्या धर्मांतरावर त्यांनी धर्मांतरा संदर्भात त्यांनी केलेले जे भाष्य आहे ते मला असं वाटतंय की
ज्याने ज्याने या देशातल्या विषमतेविरुद्ध लढा उभारला किंवा त्या लढ्यात सहभागी झाले, जाती व्यवस्थेच्या विरोधात जे सहभागी झाले, तर त्यांनी जात नाकारली, म्हणजे जातीचे आधार नाकारले, विषय संपला. त्याने धर्मांतर केलं का नाही केलं हा विषयच नाहीये. राजाभाऊ गांधी असं म्हटलेलं आहे की बाबासाहेबांनी किंवा आपण धर्मांतर केलं का, तर नाही. धर्मांतर करणं म्हणजे एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणं. बाबासाहेबांनी एक धर्म नाकारला परंतु दुसरा धर्म स्वीकारलेला नाही, धम्म स्वीकारलेला आहे, एक विचार प्रणाली स्वीकारलेली आहे, एक तत्वज्ञान स्वीकारलेलं आहे. त्याच अर्थाने ही अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत सुद्धा असं नाही की त्यांनी पारंपरिक जी काही विचारसरणी आहे, जाती व्यवस्थेची जी विचारसरणी आहे, धर्मव्यवस्थेची विचारसरणी आहे ती नाकारलेली आहे. आणि अनार्या मनाने ते अत्यंत महत्वाचे विधान म्हणजे लक्षात ठेवलं की अण्णाभाऊ साठेंचं जे काही योगदान आहे साहित्यातून, किंवा विठ्ठलराव साठे असतील किंवा दया हेवाड असतील, त्याच्यानंतरचे दयावाडांचे मित्र होते, आता विठ्ठलराव साठे आमचे आदरणीय होते. मातंग समाज आणि आंबेडकर चळवळ यांच्यातला ही सगळी मोठी मंडळी दुवा होती. आणि हे अत्यंत महत्वाचं आणायला केलेलं विधान आहे. या अर्थानं मला वाटतं की या सगळ्या साहित्याकडे किंवा या कार्यकर्त्यांकडे या चळवळीकडे आपण बघितलं पाहिजे. जाता जाता या रमाबाई कॉलेजचा माझा खूप वर्षापासूनचा संबंध आहे. म्हणजे एक छोटंसं मला वाटतं 10 वेळा असेल, 15 असेल. इथं आम्ही विद्यार्थी संघटना राजाभाऊ राजेंच्या मार्गदर्शनाखाली चालवत होतो, तेव्हापासून संबंध आहे. 5-6 वर्ष मी तर राहायला होतो, पण मामा कुठे आहे? मामा इथं आहे, चिंतामण आहे, मोठे या कॉलनीतले मोठे नेते कोण आज इथं बसलेले. आणि मी आज तुमच्या समोर परखडपणे काय बोलतो आणि थांबतो की मी इथं होतो म्हणजे साधारणतः 1997 पर्यंत, जेव्हा या रमाबाई कॉलनीमध्ये जे काही कांड घडलं, गोळीबाराचं म्हणजे हत्याकांड घडलं, तोपर्यंत निळ्या झेंड्याशिवाय रमाबाई कॉलनीमध्ये दुसरा कुठलाही झेंडा फडकत नव्हता. ह्या बाकीचे झेंडे या रस्त्यावर जायचे. हात एक कुठल्याही निळ्या झेंड्याशिवाय कुठलाही हात झेंडा येण्याची किंमत नव्हती. आज निळा झेंडा हळूहळू लुप्त पावत गेलेला आहे. आणि सबंध कॉलनी ही निळ्या आकाशाऐवजी भगव्या आकाशाला आच्छादलेली आहे, असं मला नाही म्हणावं लागतं आणि खेदात म्हणावं लागतं. माझी विनंती आहे, मी म्हणून बोलून सांगणार नाही, माझी विनंती आहे की या कॉलनीमध्ये म्हणजे चिंतामण साहेब, महामाया या लोकांनी खूप त्याग केलेला आहे. म्हणजे चळवळ आपली आंबेडकरी चळवळ एवढी साधी सोपी नसते. त्याला आपल्याला घरातलं कुटुंब वाढायला सोडावं लागतं, आपल्याला वेळ द्यावा लागतो, आपला पैसा करत लाटाकाट्या खावे लागतात, गुरगार जावं लागतं. हे सगळ्या कार्यकर्त्यांनी भोगलेलं आहे. पण आजची परिस्थिती जर आपण बघितली तर फार विधायक अशी परिस्थिती आहे. मला वाटतं की रमाबाई कॉलनीचं, रमाबाई आंबेडकर नगराचं नाव हे देशाच्या क्षितिजावर गेलेलं आहे. आणि आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून या चळवळीचं नाव, या कॉलनीचं नाव आहे. तर हे पुरुष ढासळत गेलेलं आहे, ढासळत चाललेलं आहे. माझी विनंती आहे, माझं आव्हान आहे की पूर्वीची रमाबाई आंबेडकर नगर जे होतं, आंबेडकरी चळवळीचा जो बालेकिल्ला, अनेक गट आहेत, असू दे, अनेक गट असले तरी निळा झेंडाच होता प्रत्येकाच्या हातामध्ये. त्यामुळे यापुढे सुद्धा मी अशी विनंती आहे, माझं आव्हान आहे, काय मतभेद असतील आपल्यामध्ये, काय गोष्टी घडल्या असतील त्या बाजूला ठरवल्या आणि आपल्या आयुष्याच्या उत्तर वयामध्ये किंवा उत्तराच्या आयुष्यामध्ये या रमाबाई कॉलनीच्या आंबेडकरांचे जे ढासळलेले पुरुष आहेत ते परत सांगण्याचा प्रयत्न करावे आणि निळे झेंडेच फक्त या रमाबाई कॉलनीमध्ये फडकावे, एवढे आव्हान विनंती करून हे काम केले.